राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारतायत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावलंय। कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता असा उलट सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केलाय। कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता असेही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। ज्यांनी रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचे रेग्युलर का बरं भरायचं सोसायटी कर्ज घ्यायचं 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्ज माहिती तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपये तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे। बळीराजाच्या जीवावर आपण सगळे 2 वेळेचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे। मला वाटतं आर्थिक परिस्थिती वर्ष 2 वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे की होणार आणि सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार। पण हे पैसे घेतात आणि शेतकरी कृषी मंत्र्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना मी ऐकलं नाही मी ऐकल्यानंतर समजून गेलं आपलं प्रतिक्रिया मुलांची नाही मला ते तुम्ही सांगितलं आता मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन। तर शेतकरी नेते राजू पाटील शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्यासोबत फोन लाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। सर कृषी मंत्र्यांनी हे वक्तव्य केलंय की कर्जमाफीची जी रक्कम आहे त्या रकमेतून शेतकरी त्याचा शेतीत उपयोग करत नाहीत शेतीत गुंतवणूक करत नाहीत त्या रकमेने ते लग्न करतात समारंभ करतात याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? सर आवाज येतोय माझा? तर त्यांना काही कारणास्तव आपला आवाज येत नाहीये। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची देखील प्रतिक्रिया येत आहेत। शेतकरी देखील काहीसे नाराज आपल्याला या वक्तव्यावर दिसून येत आहेत। तर त्यांचं वक्तव्य हे होतं की शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली जाते त्या कर्जमाफीतून शेतकरी ती जी कर्जमाफी आहे ती शेतीत गुंतवण्याऐवजी त्या कर्जमाफीच्या पैशातून ते साखरपुडा आणि लग्न करतात। तर शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित नवलेजी प्रश्न हा आहे की कृषी मंत्री म्हणतायत की शेतीची जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीतून शेतकरी लग्न समारंभ करतायत आणि ते पैसे शेतीत गुंतवत नाहीयेत त्याऐवजी ते दुसरीकडे वापरतात याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अत्यंत दुर्दैवी आहे शेती आणि शेतकरी महाराष्ट्रामध्ये कसा जगतोय याची बिलकुल जाण आणि समज नसणारे लोक आपण मंत्री म्हणून निवडलेत याचा पश्चाताप महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच होत असेल। हेच ते कृषी मंत्री आहेत ज्यांनी शेतकऱ्यांची तुलना काही दिवसापूर्वी भिकाऱ्याबरोबर केलेली होती। ही असली लोक जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत शेतकऱ्याचं दुखणं हे सरकारपर्यंत योग्यरित्या पोहोचून उपाय होणार नाही ही वस्तुस्थिती आहे। शेतीमालाचे भाव यांनीच पाडायचे शेतीचा उत्पादन खर्च यांनीच वाढवायचा आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला तर त्याचे आलेले पैसे आम्ही उधळतोय अशा प्रकारची विधानं करून जखमेवर मीठ सुद्धा यांनीच चोळायचं। मला वाटतं करावा तितका निषेध या गोष्टीचा थोडा आहे। किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या मंत्र्यांचा आणि त्यांच्या विधानांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। धन्यवाद अजितजी। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी हे वक्तव्य केलेलं आहे की शेतकरी जी कर्जमाफीचे पैसे आहेत त्या कर्जमाफीच्या पैशातून शेतीत गुंतवणूक करण्याऐवजी
ते कर्जमाफीचे पैसे ते लग्न समारंभात वापरत आहेत किंवा वेगळ्या काही समारंभात ते वापरले जात आहेत, पण शेती व्यतिरिक्त त्या पैशांचा वापर केला जातोय आणि शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना विचारलाय. तर कर्जमाफीच्या प्रश्नावरून कोकाटेंनी शेतकऱ्यांनाच सुनावलं आणि त्यांनी उलट प्रश्न केलाय की तुम्ही जी कर्जमाफी तुम्हाला मिळते ती तुम्ही किती प्रमाणात शेतीत गुंतवतायत.